तर करायचे 70 टू विन, एक चांगलं टार्गेट आहे. फर्स्ट ओव्हर समीर जगताप ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी सज्ज होईल हमराज मृत्युंजय. पुणे या संघाने एक चांगलं टार्गेट सेट केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची एक मोठी जबाबदारी आता थॉमस डायसच्या खांद्यावर असणार आहे. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. लास्ट कॉल ज्ञानेश्वर बोराडे प्रतिष्ठान गावदेवी गावठाण आणि ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या, कारण पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. चला सामन्याला सुरुवात करा. समीर पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी समीर जगताप यांच्या खांद्यावर आहे. 5 षटकांचा सामना आहे, 70 धावा करायचे. थॉमस डायस सध्या फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे समीरने. बरोबर टप्प्यावर राऊंड विकेट अँगल करत बॉल थोडासा बाहेर ठेवला, रिच पासून थोडासा दूर ठेवला थॉमसच्या आणि एक डॉट बॉल टाकलाय. दुसरा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता ऋषी जोरी. बॉलपर्यंत जाईल तोपर्यंत लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1. चांगलं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या NM ट्रॉफीचं, NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं. प्रतिम असं आयोजन मयूर वाघमारे, अंगद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण युवा टीमच्या वतीने करण्यात आलंय. समीर जगताप पहिलं षटक हाताळतोय. अजूनही बॅटने धाव आलेली नाहीये. मुझम्मिल खान सध्या बॅटिंग करण्यासाठी तयार. पहिली धाव लेग बायच्या स्वरूपात आली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर म्हटल्यानंतर पहिल्या डावामध्ये खूप चांगला खेळ केला मुळशीचा डॉन महेश नानगुडेने. आणि आता दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आहे. मुझम्मिल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करताना दिसेल आणि तोपर्यंत 2 धावा ॲड केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. ट्रिपलच्या मदतीने टीमची धावसंख्या 4. मनोज साठेचं ते क्षेत्ररक्षण टीमचा कॅप्टन आहे. तोपर्यंत 3 धावा इथे येत आहेत. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू असताना समीर जगताप पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतायत. पुण्यावरून हा संघ बरोबर दिलेल्या वेळेमध्ये इथे उपस्थित झाला, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या रायगड नगरीमध्ये. आणि त्यातल्या त्यात आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बॉस संजय पाटील यांच्या क्रीडांगणावर. आई बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, समोर मारण्याचा प्रयत्न होता. थॉमस डायसचा बीट केलाय. डॉट बॉल. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरच्या दरम्यान. पहिले षटक सध्या सुरू आहे. समीर जगतापने चांगल्या अँगलने गोलंदाजी केली आहे. राऊंड विकेट, राऊंड विकेटनेच नेहमीच चांगली कामगिरी केली आहे समीर जगतापने. मग आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, लॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न बॅटच्या वर लागलाय. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु आता ऋषी जोरी बॉलपर्यंत पोहोचले तोपर्यंत 1 धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5. अप्रतिम यष्टीरक्षक ऋषी जोरी आणि अनेक कॅचेस यांच्या व्हायरल असतात इंस्टाग्रामवर, यूट्यूब शॉर्ट्समध्ये. ज्या ज्या वेळेला कॅच पकडतात त्यावेळेला व्हायरल मॅन ऋषी जोरी सध्या विकेट कीपरच्या भूमिकेत. फुल टॉस बॉल होता, डाऊन दी ग्राउंड, समोर मारलाय बॉल. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे मुझम्मिलच्या पॅटमधून येतोय. पहिला सिक्सर. टीमची धावसंख्या 11. विनायक भोईर आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि चला टॉससाठी आता टीम ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरचे कॅप्टन आलेले आहेत. ज्ञानेश्वर बोराडे प्रतिष्ठान गावदेवी गावठाण. टॉससाठी या गावदेवी गावठाण टीमचे कॅप्टन.
सो पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये नेल्सन आकडा स्कोअरबोर्डवर आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. ताई पॅकर्सचे कॅप्टन आलेले आहेत. टॉससाठी या गावदेवी गावठाण, ज्ञानेश्वर बोराडे प्रतिष्ठान. वेलकम शुभम डाकी, आपलंही स्वागत. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मयूर वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण पार पाडतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. आशुतोष अंबपकर आलाय गोलंदाजीसाठी, कोल्हापूरचा खेळाडू. पहिल्याच बॉलवर फटका हा निघतोय पॉइंटमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा इथे मिळताना दिसतील. नेक्स्ट मॅचचा टॉस मला वाटतं शुभम डाकीने जिंकलाय. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅचमध्ये ताई पॅकर्सने. बेस्ट ऑफ लक. रेडी ठेवा दोन्ही टीम. आशुतोष अंबपकर आलाय गोलंदाजीसाठी. मागच्या वर्षी मला वाटतं धर्मवीर चषकामध्ये बँड्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती याने. कोलगेट क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, कोलगेट बँड्रा इथे आशुतोष अंबपकर चर्चेमध्ये राहिला होता. यावेळेला पिकअप शॉट, पायातला बॉल होता आणि थॉमस डायसचा क्लास इथे दाखवला थॉमसने. क्लासी सिक्सर. 6 धावा येत आहेत. मी म्हटलं होतं एलिगंट बॅटिंगसाठी जाणला जातो थॉमस. फक्त दिशा दिली, टायमिंग प्रॉपर, नजर एकदम स्थिर आणि हीच खासियत आहे थॉमसची. 37 अर्धशतक एका सीझन मध्ये मारणारा खेळाडू. मध्ये दुखापतग्रस्त झाला, थोडासा बॅकफुटला गेला क्रिकेट पासून, परंतु त्याची दहशत आणि त्याचा दरारा नक्कीच कायम राहील क्रिकेटच्या दुनियेत. मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील उल्लेख केला होता. जो इनसाइड आउट सिक्सर मारलेला ना, तो कधीही पहा थॉमस डायसचा मन जिंकणारा तो षटकार होता. कधी युट्यूबला सर्च करून बघा तो इनसाइड आउट थॉमस डायसचा सिक्सर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. मजा येईल तुम्हाला देखील. टीमची धावसंख्या 19. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता दहीसरचा थॉमस. यावेळेला पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते 20 रन, 20 धावा. टेलिकास्टमध्ये भरपूर चांगले बदल सातत्याने केले जातात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि चर्चेमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेते. आणखीन एक बॅकफुटला जाऊन पुल केला. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल अँड डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. बॉल सीमा पार, मिड विकेटला थॉमस डायसचा तुफानी षटकार. आता कुठेतरी रंगात आलाय थॉमस डायस. अंबपकरचा वेग देखील आता कामी येणार नाही. हा कटर होता, शॉट पडला आणि पुल केला थॉमस डायसने. मिड विकेटला सिक्सर मारला. टीमची धावसंख्या 26. 26 धावा. परत एक वेळा कमी गतीने कटर टाकला, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. महेश नानगुडे बॉल पर्यंत चाललाय. चांगली फिल्डिंग महेश नानगुडेची आणि विशेष म्हणजे थ्रोईंग आर्म मध्ये बॉल होता, म्हणून थॉमसने दुसऱ्या धावेची जोखीम घेतलेली नाहीये. कारण त्याला माहिती आहे डाव्या हातात बॉल आहे, हा लवकर थ्रो करू शकतो. टीमची धावसंख्या 27 आणि हे छोटे छोटे बारकावे आहेत प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये. ते तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. हे क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलचं नाही आहे. फुल टॉस होता, कमी गतीने टॉप एज. ऋषी जोरे झेल टिपला जाईल आणि ऋषी जोरेने हा झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद होतोय आणि विकेट आली आहे. मुझम्मिल बॅक टू द पॅव्हिलियन. ऋषी जोरीचा एक चांगला झेल इथे टिपला त्याने. खरोखर मी म्हटलं होतं की विकेट कीपर म्हणून प्रचंड व्हायरल असतात ऋषिकेश जोरी आणि ज्याही वेळेला झेल टिपतात त्यावेळेला चर्चा असते. त्यांच्याकडे बॉल ज्या वेळेला जातो अनेक प्रेक्षकांना वाटतं की या विकेट कीपरकडून ते बॉल सुटतील, परंतु तसं नाही आहे. वेळ प्रसंगी वेळ जर आली तर ऋषिकेश जोरी सूर मारतात, डाईव्ह मारतात, तरी देखील कॅच कधी सोडताना मी पाहिलेलं नाहीये आणि मजा येते त्यांची विकेट किपिंग पाहत असताना. उमर खान फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 27. थॉमस डायस कानमंत्र देतोय कारण टार्गेट मोठं आहे. दुसरं षटक सध्या सुरू आहे. 70 करायचे आहेत. 43 धावांची गरज आहे. बॉल पाहिजेत. येस, या बॉल नंतर बॉलची मागणी होते, लगेच त्याची पूर्तता करा. लास्ट बॉल आहे. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा, वाईट बॉल.
सो वाईट बॉलचा निर्णय. टीमची धावसंख्या 28, 28. 1 फॉर दी ओव्हर, 2 फॉर दी ओव्हर. 2 बाउन्सर अलाउड आहेत, लक्षात घ्या. परत एक वेळेला सांगतोय, जे नवीन खेळाडू आले त्यांच्या माहितीसाठी 2 बाउन्सर अलाउड आहेत. आता मात्र ऋषिकेशच्या हातातून बॉल निसटलाय, तोपर्यंत 1 धाव मिळते. आशुतोष अंबपकरचं हे षटक इथे मात्र संपलंय. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर एका सिंगलच्या मदतीने 29, 29. चला मयूर वाघमारे, बॉलची मागणी होते, त्याची पूर्तता करा ग्राउंडच्या आतमध्ये लवकरात लवकर. सो वीरेन नायनीत आता गोलंदाजीसाठी आलाय. प्रदीप नायनीत, डॉन यांचे चिरंजीव आणि एक चांगला फिरकीपटू. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न आहे, बॉल मागे चाललाय. खेळपट्टी जर कोरडी मिळाली तर वीरेन नायनीत एक चांगला ऑप्शन आहे. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे त्याच्याकडे कोरडा बॉल दिला जाईल करून तेच ऋषी जोरी इथे करत असताना पाहायला मिळतात. कारण फिरकीपट्टू जर तुम्हाला चालवायचे असतील पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तर तुम्हाला पाहिजे पहिला ऑप्शन मात्र खेळपट्टी कोरडी. दुसरी गोष्ट म्हणजे बॉल ज्यावेळेला ओला होऊन हातामध्ये जातो विकेट किपरच्या, तो कोरडा करून देतो गोलंदाजाला. हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यावेळेला बॉलवर ग्रीप बनते आणि मग बॉल फिरतो. आणि हा खेळाडू अंडर 19 आहे वीरेन नायनीत. हा मात्र स्लॉटमध्ये होता, पार्किंग प्लॉटमध्ये जाईल. डाऊन दी ग्राउंड थॉमस डायस, बॉल फिरूच दिलेला नाहीये, बॉल सीमा पार. षटकार, क्लासी षटकार. म्हणूनच मी म्हटलं होतं की थॉमस डायसची जी बॅटिंग आहे ही क्लासी बॅटिंग आहे. एकदम एलिगंट शॉट मारतो, असं वाटूच देत नाही की ताकद झोकली आहे त्याने. बा टायमिंगच्या जोरावर बॉल सीमा रेषा पलीकडे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये लकवा क्रिकेट हे दहिसर परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. अंडरआर्म क्रिकेट देखील त्याने गाजवलंय ते लकवा क्रिकेट, आणि तिथून टेनिस बॉल क्रिकेटची दुनिया अक्षरशः दणानून ठेवली आहे मुंबईच्या तुफानाने. थॉमस डायस 36 धावा झाल्यात, अर्ध्या धावा कंप्लीट. अजूनही 34 धावांची गरज आहे. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट, आणखीन एक दमदार फटका. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून दिली. स्क्वेअर कटचा बेताज बादशाह भारतीय टीमचा जर विचार केला तर. आणि स्क्वेअर कट पाहिल्यानंतर आपल्याला आपसुकच वाटतं की बरोबर याही फटक्यावर धावा होऊ शकतात पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. म्हणून तर मजा येते थॉमसची बॅटिंग बघत असताना. जे प्रेक्षक घरी ऐकत असतील, जे पाहत असतील, त्यांनाही नक्कीच आनंद मिळतोय थॉमसच्या बॅटिंगने. 38 धावा झाल्यात, परंतु कमबॅक करावं लागेल वीरेन नायनीतला. सातारा प्रीमियर लीग, सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. एक चांगला गोलंदाज आहे वीरेन. चांगले बॉल वळवतो, फिरवतो. आत्ता मात्र फिरवलाय बॉल, मागे चाललाय. फाईन लेगला फिल्डर धावतायत. 1 धाव इथे मिळताना दिसेल. पडल्यानंतर आतमध्ये आणला, हा त्याचा गोगली आहे. कारण लेग ब्रेक गोलंदाज आहे आणि गोगली देखील टाकतो. एक्सप्रेस बॉल, स्नॉटर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाते. हा एक वेगवान बॉल होता. याला म्हटलं जातं फिरकीपटूंच्या भाषेमध्ये फ्लिपर. फ्लिपर बरोबर
बोटांच्या टोकांवरून टाकला जातो, त्यामध्ये जास्त ताकद झोकली जाते आणि तेच इथे पाहायला मिळालं. फ्लिपर हा बॉल होता. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 40-30 धावांची गरज आहे 14 बॉलमध्ये. 14-30. बॅटच्या टो एंडला लागला बॉल हवेत आहे. वीरेन नाईनी थोडासा पुढे गेला आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते उमर खानला या सिंगलच्या मदतीने. 41 लास्ट बॉल या ओव्हरचा. 13 बॉल 29 धावांची गरज. हा बॉल लेग ब्रेक होता, बाहेर निघाला होता आणि एकदम टो एंडला लागलाय. आतापर्यंत तिन्ही वेगवेगळे बॉल टाकले, गुगली, लेग ब्रेक आणि एक फ्लिपर. शेवटचा बॉल या षटकातला. वीरेन नाईनीत गोलंदाजीसाठी या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर आणि त्याला मात्र पुल केलाय, चेहऱ्याच्या समोरून फेकलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे काऊ कॉर्नरला. सिक्सर थॉमस डॅशच्या बॅटमधून. चूक केली वीरेन नाईनीतने लास्ट बॉलवर. शेवटचा बॉल होता हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावर थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋषिकेश जोरी हेच सांगतायत की बॉल थोडासा पुढून फिरवायला पाहिजे होता, कारण शेवटचा बॉल महत्वाचा असतो कुठल्याही ओव्हरमध्ये. आणि थॉमस डायसने चाबूक शॉट मारलाय, चपराक मारली या बॉलवर. सिक्सर आलाय. मॅचची कहाणी बदलली आहे. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 23 फ्रॉम 12. समीर जगताप परत एक वेळा गोलंदाजीसाठी. 12 बॉल 23. समीर जगताप यांनी देखील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. राऊंड विकेट अँगल करत रायटी बॅटरच्या विरुद्ध एक तो ब्लाइंड स्पॉट होतो, तिथून बॉल चांगले फिरवले होते. परंतु आता समीर जगतापला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही आहात आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, मानगरच्या क्रीडांगणावर. पहिला डॉट, हीच लाईन आहे समीर जगतापची. राऊंड विकेट मी म्हटलं होतं, एक ब्लाइंड स्पॉट असतो राऊंड विकेट जेव्हा रायटी बॅटरच्या विरुद्ध तुम्ही येता. आणि म्हणूनच अनेक वेळेला बॉल पायावर लागलेले असताना देखील नॉट आऊट दिलं जातं, कारण राऊंड विकेटने भरपूर वेळेला बॅटर वाचतात. LBW ज्या वेळेला मी निर्णय त्याची चर्चा करतोय. पहिला डॉट. दुसराही बॉल जागेवर ठेवलाय. दुसराही बॉल डॉट आहे. मी म्हटलं होतं समीर जगताप राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी करतो, तसंच झालंय. बरोबर टप्प्यावर पहिले दोन्ही बॉल निर्धाव टाकलेत. आता 10 बॉल 23 धावांची गरज. समीर आय बॉल पायावर लागला, अपील केली आहे, परंतु आता राऊंड विकेट जरी गोलंदाजी असेल, स्टंपच्या मधोमध सापडला उमर. तिसरा चेंडू निर्धाव LBWच्या स्वरूपात. फलंदाज उमर खान आउट. आता मात्र पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग या सगळ्या गोष्टी पंचांना जाणवल्यात, कारण जास्त शफल झाला उमर आणि एक चांगला निर्णय पंचांचा. बरोबर त्या स्टंपच्या मधोमध सापडला हा फलंदाज आणि योग्य निर्णय देत असताना आमचे पंच. फलंदाज बाद होतोय. अप्रतिम पंचांची भूमिका आत्माराम कोळी यांच्या माध्यमातून. चांगला डिसिजन त्यांच्याकडून आलाय, कारण मी आता चर्चाच करत होतो की राऊंड विकेट भरपूर कमी वेळेला LBWचे शिकार होतात फलंदाज, परंतु इथे पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग सगळ्या गोष्टी बाजूने होत्या समीर जगतापच्या. 9 बॉलमध्ये 23 धावांची गरज. ओमकार देसाई मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आता फलंदाजीसाठी. आणि भरपूर दुर्मिळ क्षण आहे की वडील आणि मुलगा एकाच टीम मध्ये खेळतात. ओमकार देसाई आणि वेदांत देसाई. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. पहिले 3ही चेंडू निर्धाव इथे टाकण्यात आलेले आहेत. चला लगेच सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मॅच ऑन. समीर जगतापने 3ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि आता कहाणीच बदलली आहे. ओमकार देसाई, थॉमस डायस
हे दोन खेळाडू आता एकत्रित खेळताना दिसत आहेत आणि काय आख्यायिका राहिली आहे, गोल्डन पिरियड राहिला या सगळ्याच खेळाडूंचा. मग ओमकार देसाई ज्या ज्या वेळेला चिरलेच्या मैदानावर यायचा त्या वेळेला सँडी SP दादर या टीमचा बोलबाला, कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, थॉमस डायस, एक इरा राहिला या खेळाडूंचा आणि अजूनही ते क्रिकेट गाजवतात हे मात्र विशेष. समीर जगताप चौथा बॉल घेऊन परत राऊंड विकेट. चौथा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत 48. 22 धावांची गरज आहे पुढच्या 9 बॉलमध्ये. हाही सामना कमालीचा रंगतोय. आज काय सामने रंगलेत. पहिले 2 सामने तर मजा आली. एका सामन्यामध्ये धावा डिफेंडही झाल्या. ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केल्या समोरच्या बाजूला, समीर जगताप बॉलपर्यंत धावतात, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. आणि आता 8 बॉल 21 धावांची गरज आहे. या पुढच्या 2 बॉलमध्ये एक सिक्सर पाहिजे मेडिटेक रायगडला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. आणि थॉमस डायस सेट आहे. 12 बॉलमध्ये 30 धावांची खेळी केली आहे थॉमस डायसने. महत्वाची भूमिका, महत्वाचा रोल थॉमस डायसचा या मॅचमध्ये. 49 धावा कंप्लीट. थॉमससाठी हा डॉट बॉल. समीर जगतापने कमबॅक केलंय. या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय. राऊंड विकेटने जास्त उंचीच दिलेली नाहीये बॉलला, पडल्यानंतर खाली राहत आहेत बॉल आणि त्याचमुळे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत आहे. लास्ट बॉल 7 बॉल 21 धावा. ओ लॅप स्वीप मारलाय, फाईन लेगला बॉल टर्न होईल, तिथे फिल्डर आहे, एकच धाव मिळते थॉमसला. स्ट्राईक ठेवेल थॉमस डायस. 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेसचा नियम आहे या स्पर्धेचा. 6 चेंडू 20 धावा. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमने टॉस जिंकलाय. गावदेवी गावठाण ज्ञानेश्वर बोराडे प्रतिष्ठानच्या विरुद्धाने टॉस जिंकून ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर करणार आहेत गोलंदाजी. बॉलिंग फर्स्ट, त्यामुळे रेडी राहा दोन्ही टीम. प्रॅक्टिससाठी टाइम नाहीये, लगेच सामना सुरू करायचा आहे. चला ऋषी फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा प्लीज. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20. अंगद पाटील, प्रसन्न पाटील, NM रायगड हे टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि त्यांना सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय. मोन्या, अक्षय पाटील याचं देखील इथे आगमन झालं. वेलकम मोन्या. अलिबागचा खेळाडू आहे आणि मोन्याला पाहिल्यानंतर नेहमीच आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांची ती स्पर्धा आठवते अलिबागची. त्या स्पर्धेमध्ये केलेली चमकदार कामगिरी. मागच्या वर्षी थार, जिमनी या 2 कार त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या खेळाडू आणि त्याचबरोबर संघ मालकांना. आणि येणाऱ्या 29 तारखेला भव्य दहीहंडी सराव शिबिर देखील आयोजित केले आमदार साहेबांच्या माध्यमातून. तिथेही त्यांनी 5 लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलंय त्याच लोणारेच्या क्रीडांगणावर. 50 धावा झाल्यात. नाव बॅक टू क्रिकेट. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 6 बॉल 20 रन. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, पहिलाच बॉल थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आता 5 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. थॉमस डायस एकटा लढलाय वाघ या मॅच मध्ये. दहीहंडीची चर्चा मी केली तर येणाऱ्या 25, 26 आणि 27 ऑगस्टला जिओ हॉटस्टारवर पाहायला विसरू नका प्रो गोविंदा लीगचं 4थं सीझन. आणि यावर्षी प्रो गोविंदा लीग मध्ये ब्रँड अँबॅसेडर असणारे सूर्यकुमार यादव. पहिलाच बॉल सिक्सर आलाय. 6 धावा आल्यात आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे आता या महत्वाच्या मॅच मध्ये. शक्य झाल्यास SVP डोम स्टेडियम वरळी येथे देखील तुम्ही येऊ शकता. 16 टीम यावर्षी प्रो गोविंदा लीग मध्ये खेळणार आहेत. जय जवान गोविंदा पथक देखील खेळत आहे. शॉर्ट बॉलचा वापर, परत पुल केलाय. हा देखील बॉल टायमिंगच्या जोरावर पाठवेल थॉमस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता या मॅचची कहाणीच बदलली आहे थॉमस डायसने.
आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 8. 4 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 43 धावा नॉट आउट. जिंकायला पाहिजे 8. अर्धशतकाला पाहिजेत 7. थॉमस डायस अर्धशतक करून इथे सामना जिंकून देईल का? खतरनाक खेळलाय थॉमस डायस. अफलातून बॅटिंग. ओ हा बॉल पंच सांगतायत वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत आणि धावा झालेल्या आहेत या वाईटच्या मदतीने. आता स्कोर बोर्डवर 63. आई बॉल सोडून दिलाय. परत एक वेळा वाईड. आणखीन वाईड बॉल आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत आणि आता या मॅचची कहाणी देखील बदलली आहे. 64 धावा झाल्या. 6 धावांची गरज. 4 चेंडू आणि 6 धावा. थॉमस अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करेल का? बॅकफुटला जाऊन थॉमस डायसने हा सामना दिमाखात संपवलाय. सिक्सर मारलाय थॉमस डायसने. 49 नॉट आउट आणि या मॅचचा हिरो नो डाऊट थॉमस डायस. या आपल्या मेन स्टेजवर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. अभिनंदन. मेडिटेक रायगड, हॅडलक टीम, हमराज मृत्युंजय, कोथरूड पुणे. अभिनंदन थॉमस डायस. आपला पुरस्कार घेण्यासाठी आपण मेन स्टेजवर यायचं. 49 रन नॉट आउट आणि हा सामना जिंकलेला आहे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. वेल प्लेड बॉयज. चला नेक्स्ट मॅच. टॉस झालाय. फिल्डिंग लावून घ्या ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर. आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून ऐकाल. पहिल्या सत्रामध्ये सामना इथे रंगतोय. ज्ञानेश्वर बोराडे प्रतिष्ठान, गावदेवी गावठाण, ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर.